भीमाईच्या भासराचा रामजीच्या लेकराचा पाय गुणे असा भारी जागा केला जग जेठीगा झाला उजेड थोरे त्याला तोकडे आभाळ दुबळ्याला बळ घुंगराची बाजे काठीगा तर मला भीम बाळ भीमाईच्या पोटीगा। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या भारत देशास वरदान ठरले। विविध जाती धर्म पंथ खानपान हे विषमतेचे पैलू असताना या देशाला एकसंघ ठेवणारे अद्वितीय असे संविधान त्यांनी भारत देशाला दिले। अशा या संविधानाच्या जनकास विश्वरत्नास माझे कोटी कोटी नमन। भीमाईच्या भासराचा रामजीच्या लेकराचा पाय गुणे असा भारी जागा केला जग जेठीगा झाला उजेड थोरे त्याला तोकडे आभाळ दुबळ्याला बळ घुंगराची बाजे काठीगा तर मला भीम बाळ भीमाईच्या पोटीगा। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त आज या कार्यक्रमासाठी आपल्या कॉलेजचे प्राचार्य माननीय श्री तिरमले सर, उपप्राचार्य देशमुख सर, ज्येष्ठ शिक्षक खाटे सर, कदम सर, त्याचबरोबर अविनाश माळी सर, सूर्यवंशी सर आणि इथे सर्व विद्यार्थी जमलेले विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती तिची संपूर्ण विश्वामध्ये मोठ्या उत्साहात साजरे होते। जग आपल्या देशाला संविधान देणारे की ज्या संविधानाच्या आधारे आपली लोकशाही कार्यरत आहे आणि संपूर्ण मानवजातीला त्यांचे हक्क आणि अधिकार यांची जाणीव करून देणारे संपूर्ण भारताचे संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन आणि सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजामध्ये न भूतो तो न भविष्यतो अशा प्रकारचे ठिकाणी एक सामाजिक परिवर्तन करण्याचं काम केलं। हा संपूर्ण जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती हा समता दिन म्हणून एक ठिकाणी साजरी केली जाते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 26 जानेवारी 1950ला जेव्हा राज्यघटना अंमलात आणली, संपूर्ण जगातील राज्यघटनेचा एक तत्कालीन आणि बारकाईने अभ्यास करून एक आदर्श अशा राज्यघटना बनवण्याचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काम केलं आणि समतादिशी समाज निर्माण करण्याचं काम या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं। आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त पुन्हा सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एका विशिष्ट समाजाचे नेते नसून ते एक राष्ट्रपुरुष आहे। त्यांचं कार्य हे संपूर्ण राष्ट्राच्या आणि राष्ट्रहिताच्या साठी समर्पित आहे आणि म्हणून ते या राष्ट्राचे राष्ट्रपुरुष आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळे आजपर्यंत हा देश एकसंघ राहिलेला आहे आणि इथून पुढे सुद्धा जोपर्यंत सूर्य चंद्र तारे आहेत तोपर्यंत या संविधानामुळे
हा देश एकसंघ राहील यात कुठलीच शंका नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील सर्व स्तरासाठी शिक्षणाचं महत्त्व सांगितलं आणि शिक्षणामधूनच समाजाचा आणि राष्ट्राचा उद्धार होईल हा जो त्यांनी विश्वास व्यक्त केला होता आज तो सार्थ होताना आपल्या सर्वांना दिसत आहे. जीवन तुझे आम्हास प्रेरणा दाही दिशा तुझीच गर्जना भीमराया.